आज आपण येथे संत तुकाराम महाराजांविषयी काही जाणून घेणार आहोत. तर संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू असं म्हटलं जायचं. इथे संत तुकाराम महाराज ज्या वेळेला जय जय रामकृष्ण हरी असा आमंत्रित जप करायचे त्यावेळेला यमाला सुद्धा थरकाप सुटत होता. एवढी त्यांच्या भक्तीमध्ये एक निष्ठा होती. संत तुकाराम महाराजांची एवढी भक्ती मोठी होती, त्यांचा अधिकार इतका मोठा होता की शेवटी अखंड सृष्टीचे मालक देवाचे देव भगवान विष्णुदेव स्वतः आले विमान घेऊन वैकुंठाला घेऊन गेलेले संत तुकाराम महाराजांना. तर संत तुकाराम महाराजांनी एकदा पितळाच्या भांड्याला देखील हात लावला होता, तर ते भांडे देखील सोन्याचे झाले होते. तर महाराजांनी हा चमत्कार केलेला नव्हता, कारण चमत्कारावरती संत तुकाराम महाराजांचा कधी विश्वासच बसत नव्हता. परंतु हे भांडे सोन्याचं कसं काय झालं, तर त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे आणि खूप सुंदर आज आहे, ती आज आपण इथे पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जीवनावरील इतिहास. तर पुण्याच्या जवळी चिंचोली नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालायचं. गावातले लोक संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी बोलवत असत. त्याच गावच्या जवळ पुणे शहरामध्ये एक ब्राह्मण होता. तो अतिशय गरीब पण ज्ञानवंत असा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न करायचं होतं. पण ब्राह्मणाला काळजी पडली होती की पैसा आणायचा कुठून, द्रव्य आणायचं कुठून. तो ब्राह्मण विचारच करत होता. पण त्याच्या लक्षात आले की आपण रामायणाच्या कथा गावामध्ये जाऊन जर सांगितल्या तर आपले हे ऐकल्यानंतर आपल्याला कुणी ना कुणी काही ना काही दान नक्कीच करेल आणि या दानामधून माझ्या मुलीचं मी लग्न करीन. ब्राह्मण प्रामाणिक होता. तो निघता चिंचवडी गावाच्या जवळ आला. सकाळच्या 8 वाजल्या होत्या. नुकतेच लोक उठलेले होते, तर काही लोक घरामध्ये काम चालू होते. त्या ब्राह्मणाला वाटले की 8 वाजले तरी अजून काही लोक झोपलेलेच आहेत. या ठिकाणी मग काय, या गावातले सगळे लोक आळशीच आहेत का? रामायणाचे प्रवचन हे काय ऐकणार तर नाहीत. या ठिकाणी मला दान काही मिळणार नाही. त्यावेळी त्याने एका ग्रस्ताला विचारलं की हे लोक असेच आळशी तुमच्या गावातले आहेत का? अहो, या गावामध्ये संत तुकाराम महाराजांचे कीर्तन 1 महिना झालं चालत आहे. कीर्तन भजन जवळजवळ पहाटे 4-5 वाजेपर्यंत चालू असतं. तिथून पुढे लोक घरी जातात, थोडंसं झोपतात, परत सकाळी उठून आपल्या नित्य रोजच्या कामाला चालू करतात. आळशी नाहीत हे लोक. हे सगळं ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये आलं की इथे संत तुकाराम महाराजांचं या ठिकाणी ऐकतात, कीर्तन सांगतात, याच लोक ऐकतात. माझं काही ऐकणार नाहीत बाबा. निराश होऊन तो गावातून बाहेर चालला होता. त्यावेळेला संत तुकाराम महाराज त्या गावामध्ये आले. बघा, तेव्हा एका ग्रस्ताने झालेला हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सांगितला. महाराजांना फार वाईट वाटलं. त्यांनी ओळखलं की हा ब्राह्मण फार प्रामाणिक आहे, अतिशय हुशार देखील आहे, ज्ञानी देखील आहे. अहो, स्वतःच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पटकन जोरात गेले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला वेशीपाशी अडवले. त्यांना सांगितलं, अरे बाबा, तू गावात चल, तू रामायण प्रवचन या गावामध्ये सांग. मी स्वतः खाली बसून तुझे प्रवचन ऐकायला गावातील लोकांना बोलवेल. ते भरपूर येतील माझ्यामुळे आणि तुला त्या ठिकाणी दान मिळेल. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्तता होतील. बघ या ठिकाणी. ब्राह्मणाला वाटलं खरंच आणि ब्राह्मण तो परत आला. त्या गावामधील लोकांना संत तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितले की संध्याकाळी मंदिरामध्ये रामायणाचे प्रवचन होणार आहे, सगळ्यांनी यावे. आणि त्यावेळेला बघा, संध्याकाळी प्रवचन चालू झालं, मंदिरामध्ये रामायण चालू झालं. हजारो लोक जमले होते गावातले. त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज स्वतः पुढे बसले होते. ब्राह्मण जे प्रवचन चालू होते ते अतिशय सुंदर अशी वाणी होती, विचार होते, माहिती होती, सगळी रामायण सांगत होते. महाराजांना सुद्धा ते खूप आवडले. सगळ्या लोकांनी मन लावून ते सगळं ऐकून घेतलं. आता त्या ब्राह्मणाला दान द्यायची वेळ आली. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की या ब्राह्मणाला काय मिळेल ते, ज्यांची जशी परिस्थिती असेल तसे आपण दान करूया. दुसऱ्या दिवशी आयोजित केलेला कार्यक्रम प्रत्येक गावातले लोक दान करायचे ठरवले. या ठिकाणी त्या ब्राह्मणाला, परंतु त्या गावामध्ये असा एक व्यक्ती देखील होता. तो अतिशय कंजूस होता, पण तो सावकार होता. तो कधीही कुठल्या कीर्तनाला, प्रवचनाला, भजनाला कधीही येत नव्हता. सप्ताहाला देखील कधीही येत नव्हता. लोक दान मागतील म्हणून तो
येत नव्हता, एवढा कंजूस होता. त्याला माहिती होतं या ठिकाणी कीर्तन झाले, प्रवचन झाले, त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून सगळ्या वस्तू तिजोरीमध्ये कुलूप लावून ठेवले आणि बायकोला सांगितले की कुणालाही काही द्यायचे नाही, मी बाहेरगावी चाललो आहे. तो एवढा कंजूस होता की त्याने बायकोला आजपर्यंत कधी काही दान करू दिले नव्हतं. मात्र बायको दयावान होती, तिला दान करावंसं वाटत होतं. थोडंसं का होईना काहीतरी दान करावं असं तिला वाटायचं, पण तो मात्र काही दान करत नव्हता. तिजोरीला कुलूप लावल्यानंतर चावी कमरेला अडकून तो तिथून निघून गेला. सगळे गावातले लोक जसे मिळेल तसे ब्राह्मणाला दान करत होते. कोणी कपडे, कोणी पैसा, काही असेल ते दान करत होते. आपल्या परिस्थितीनुसार असे दान होत होते. मात्र सावकाराच्या पत्नी फार दयाळू होती. तिच्या मनामध्ये आलं की जीवनामध्ये काहीतरी आपण दान करावं, पण काय दान करावं हे तिला समजत नव्हतं. आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी लोक सगळे आले होते. आता सावकाराच्या घराच्या समोर ते लोक आले. त्यांनी त्यांच्या पत्नीचा चेहरा दुःखी झालेला पाहिला आणि तिला विचारले, तुम्ही काही दान करणार का? त्याच्यावर सावकाराची पत्नी म्हणाली, माझ्याकडे काही नाही. हो, माझे पती तर तुम्हाला माहितीच आहे, तिजोरीला कुलूप लावून ते सगळं मौल्यवान वस्तू आतमध्ये ठेवून इथून निघून गेले आहेत. त्यावेळी तिथले लोक म्हणाले, तुमच्याकडे जे काही असेल ते द्या. त्यावेळी तिची नजर एका फुटलेल्या हंड्याकडे गेली. तो हंडा तांब्याचा होता. तेव्हा त्या सावकाराची पत्नी म्हणाली, तुम्ही ते घेता का? तेव्हा सगळे लोक म्हणाले, हो, आम्ही हंडा घेतो. आणि ते घेऊन त्यावेळी त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांकडे गेले. स्वतः तिथे गेले. आता मात्र ब्राह्मणाला दान द्यायला चालू झाले होते. दान देताना, प्रत्येक वस्तू देताना ती वस्तू कुणी दान केलेली आहे त्यांचे नावसुद्धा सांगितले जात होते. त्यावेळेला आता हंडा कोणी दिला हे सांगायची वेळ आली तेव्हा सावकाराच्या पत्नीवर येते. आता त्यावेळेला काय सांगायची हे माहिती असा प्रश्न असतो. पण हे कुणी वस्तू कुणी दान केलेल्या आहेत नावासकट हे संत तुकाराम महाराज सांगत होते. तेव्हा पत्नीने दिलेला, म्हणजे सावकाराच्या पत्नीने दिलेला हंडा हा ब्राह्मणाने द्यायची वेळ आली. तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणाले की सावकाराच्या पत्नीने दिलेला हा सोन्याचा हंडा आहे. तेव्हा तिथले गावकरी लोक तिथे हसायला लागले. मात्र इथे जे दान देण्याचे काम चालू होते ते मात्र संत तुकाराम महाराजांच्या हातूनच होत होते. काही वस्तू येत होत्या ते त्यांना संत तुकाराम महाराज हात लावायचे आणि नंतरच ते ब्राह्मणाला द्यायचे. असं करता करता ज्यावेळी ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव येतं तेव्हा तो हंडा संत तुकाराम महाराजांच्या हातात आला आणि महाराजांच्या तोंडातून उद्गार पडला की सावकाराच्या पत्नीने हे सोन्याचा हंडा दिलेला आहे. तसं तिथले लोक हसायला लागले. या गळक्या हंड्याला संत तुकाराम महाराजांनी हात लावला तसा तो चमत्कारच झाला आणि अक्षरशः तो फुटलेला हंडा सोन्याचा झाला. मात्र आता तिथे जमलेले सर्व लोक चकितच झाले होते. संत तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, तुम्ही हंड्याला हात लावला म्हणून तो सोन्याचा झाला. त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी हात लावला म्हणून हा हंडा सोन्याचा नाही झाला, तर दान देणारी व्यक्ती तिच्या मनामध्ये प्रामाणिकपणाचे भाव होता, तिचे मन मोकळे होते आणि त्यामुळे तिने हे दान केलं. ते दान देवाला सुद्धा कळालं. त्यामुळे तो फुटलेला हंडा देवाने सोन्याचा केला. त्यामुळे विचार करायला पाहिजे की दान देणे गरज आहे, पण दान देताना आपले भाव निस्वार्थ पाहिजे, हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आजच्या या कलियुगामध्ये सुद्धा आपण जेव्हा दान देतो, ज्या वस्तू देतो, ज्यांना गरज आहे त्यांना नक्की दान करा. परंतु दान देताना मोकळ्या मनाने दान करा आणि दान केलेले कधीही प्रामाणिकपणाने द्या. म्हणजे त्याचे भाव प्रामाणिक असले पाहिजेत आणि मन मोकळे करून दिलेले पाहिजे. दान कधीही चार चौघांमध्ये सांगू नका, कारण सावकाराच्या पत्नीने दिलेले दान देवाला सुद्धा कळालं. त्यामुळे तो फुटलेला हंडा देवाने सोन्याचा केला. त्यामुळे विचार करायला पाहिजे की दान देणेही गरजेचं आहे, पण दान देताना आपले भाव कधीही निस्वार्थ पाहिजेत. त्यामुळे दान केलेल्या गोष्टीचा कधीही दिंडोरा पिटू नये. कधीही मोकळ्या मनानेच दान करायला पाहिजे.